मी पाथर्डी तालुक्यामधल्या एका शेतकरी कुटुंबासोबत आहे आणि मी अशा ठिकाणी बसलेलो आहे ज्या ठिकाणी रस्ता फक्त चांगला रस्ता असेल तर फक्त 5 मिनिटात रस्ता येतो हायवेपासून. म्हणजे पाथर्डीचा आणि पाडळसिंगे जो हायवे आहे त्या हायवेपासून 5 मिनिटात माणूस येईल अशा खडतर रस्त्यामधून इथं मी आलो. मुद्दा वेगळाच आहे. रस्त्याचा मुद्दा तर आहेच, पारतंत्र्यात आहेत लोक, म्हणजे 75 पार झाली देशाची, मात्र काही गावं अजूनही पारतंत्र्यात आहेत. तो वेगळा विषय. आज माझ्याकडे एक वेगळा विषय आहे, तो म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेचा. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामधील लोकंसुद्धा आपली लेकरं शिकावीत, चांगल्या हुद्द्यावर लागावीत किंवा मग चांगल्या मार्गाने जावीत असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. आणि ते स्वप्न उराशी बाळगून काही पालक जे आहेत, मग शेतकरी असतील, शेतमजूर असतील, रक्ताचं पाणी करून त्या लेकरांना शिकवण्याचं काम करतात. असंच एक कुटुंब माझ्यासोबत. खरं तर 2 कुटुंब आहेत माझ्यासोबत. काही मुली आहेत, ते तू इथं येऊन बस पुढे. कारण की बीडच्या ज्ञानारी शिक्षण संस्थेमध्ये ह्या मुली तिथं वारकरी शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या होत्या. कधीपासून गेलेले होते त्यांच्या तोंडून मी ऐकणार आहे. मात्र त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षण द्यायचं सोडून याच मुलींना कशा प्रकारची वागणूक दिली आणि काय कामाला लावत होते हे त्या मुली तोंडाने सांगणार आहे. एवढंच नाही तर त्या शेतकऱ्यांकडून 30-30 हजार रुपये वर्षाला घेतले. बरं ठीक आहे, तुमची काही फीस असेल ती घेणं कर्तव्यच आहे. मात्र ते देण्यासाठी जर काही थोडाफार विलंब लागला तर त्यांच्याकडून काही सोन्याचे दागिने सुद्धा काढून घेण्याचा प्रकार, चांदीचे दागिने काढून घेण्याचा प्रकार सुद्धा उघडकीस आलेला आहे. ह्या 2 लहान लहान चिमुकले लेकरं आहेत, त्यांना वारकरी शिक्षण संस्था द्यावी. शिक्षण संस्थेमध्ये जाऊन त्यांनी कुठेतरी महाराज कीर्तनकार व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती पालकांची, शेतकऱ्यांची. ही सगळी शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि पूर्वीपासून महाराष्ट्र हा रंजल्या गांजल्यांचा महाराष्ट्र आहे, वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. आणि ती परंपरा पुढे जपण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी जे आहे ते आपले मुलं वारकरी व्हावेत असं वाटत होतं. दीदी, तू कधीपासून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये होतीस? 2 वर्षापासून. बरं. आणि काय तुम्हाला आक्षेपार्ह वाटलं तिथं? जेवणाची कशी व्यवस्था होती, झोपायची, राहायची व्यवस्था? तुम्ही तिथंच राहायला होतात ना? भाजी पाण्यासारखी असायची. हां. काय होतं जेवायला? 3 वेळेला काय, किती वेळ जेवण द्यायचे? खिचडी होती नुसती. किती वेळ जेवण? 3 टाइम. बाकी दुसरं काही नव्हतं? नाही. जेवायला काय फक्त खिचडी 3 वेळा? हो. 3ही टाइम खिचडी? हो. हां. बाकी काहीच नव्हतं? बाकी काहीच नाही. बरं. मग आता तुमची फीस किती असायची? वर्षाला किती फी घ्यायची? किती फी घ्यायची? 30,000. आणि किती दिले होते आई वडिलांनी? 30,000 दिले होते. हो. पण ते सोन्यात ते चेन कोणाचे काढून घेतले? माझ्या बहिणीचे. तुझी बहीण पण तिथंच होती शाळेत? हो. वारकरी संस्थेत? हो. कशामुळे काढून घेतले पैसे? पैसे दिले म्हणून. किती बाकी होते पैसे? 5,000. 5,000 रुपयामध्ये चेन काढून घेतले. हो. त्या मुलीची आई माझ्यासोबत आहे इथे. आता थोडंसं इकडं शेती वगैरे आहे? शेती नाही, आम्ही काम करून खातो, मजुरी करून. दिवस मजुरी करून खातो. तुम्हाला काय वाटलं की मुलींना तिकडे वारकरी शिक्षण संस्थेत गेलं पाहिजे, वारकरी झालं पाहिजे असं वाटलं? हा, वाटलं ना. पैसे भरले मी, शिकावं वाटलं मला मुलींना. कसं ते मंजूर करून मला वाटलं शिकावा. 30,000 रुपये मी भरले. तर त्याने शेवटला लेकराच्या पाट्या काढून घेतल्या. अजून पैसे मागत राहिले. मी म्हणलं पैसे नाही आता. जसं जसं दिवस जात तसं तसं पैसे मागत राहिले. जेवढे बाकी होते तेवढे बोलले शब्द मी दिले. त्याने शेवटला त्याने लेकराच्या पट्ट्या काढून घेतल्या, पायातल्या चैनी काढून घेतली आणि परत वर मला शिवाय दिल्या. कशामुळे शिवाय दिलं तुम्हाला? पैसे दे म्हणली. तो लेकर सांभाळला काय मोकळी का मी? काढली तो आणि मी सांभाळायला मोकळी का? किती वर्ष होते मुली तुमच्या? येईन मी घातल्या मस्त, पण 2-3 महिने नाही मुली राहिल्या. महिनाभर ते राहिल्या का 15 दिवशी ती बसून द्यायची. तुमच्याकडे कोण आलं होतं आमच्याकडे मुली आमच्या वारकरी संस्थेमध्ये टाका म्हणायला? हे माझ्या पुतण्या म्हणला. त्याच्या हिशोबाने टाकले मी. ते काय म्हणतात आता पुतणे? आणि ते पुतणे काय नाही म्हणून. त्यांची जबाबदारी होती, त्यांनी काय करायला पाहिजे होतं. त्यांच्या म्हणण्यावर तुम्ही टाकले, मग ते काय जबाबदारी म्हणण्यावर टाकले. मग तशी जबाबदारी त्यांनी, ते म्हणला त्यांनी सुद्धा मला फसले म्हणला. त्यांची काय वेगळी बोलणं असन ते म्हणतो मला सुद्धा फसले म्हणलं. आता पण तू टाक म्हणला, मी टाकले. बघा ते मला कमून असे आले अडचण पाहिजे. किती मुली होत्या आसपासच्या परिसरात? माझ्या 2 होत्या. दोन्ही मुली तिथं? 2 होत्या माझी. दोन्ही मुलींचे 60,000 रुपये का? नाही, 30,000 रुपये भरले मी. दोघींचे? 15,000 रुपये. आणि वर्षाला किती एका मुलीचे होते? 15,000 रुपये. 15,000 रुपये म्हणजे दोघींचे 30,000. बाकी किती राहिले मग 5,000? ते बाकी अजून दे मग ते अजून 5 मागत होते मला.
तसे 10 म्हणते तर मला 5 नाही 10 नाही. आता पैसेच काय 30,000 रुपये भरलेत मी. वारकरी शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं शिक्षण दुसऱ्या शाळेत होत्या का मुली? नाही तिथं. यांचा पुतणे म्हणजे ह्यांच्या मुली ज्या आहेत त्यांच्या म्हणण्यावर टाकले ते माझ्यासोबत आहे. तिथे पुढे या, ते माझ्यासोबत त्यांच्याकडून विचारतो. इथे कॅमेरा पुढे अलीकडे या, पुढे या, थोडं पुढे या. हे तुम्हाला कोण सांगितलं होतं की आमच्याकडे मुली आणा, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाका? अहो साहेब, मला यातली कुठलीच माहिती नव्हती. माझी मुलगी गेल्या वर्षी मी नगरला टाकली होती. तर नगरला टाकल्यानंतर ती मंथना ठाकर नावाची एक महिला आहे बघा. तर त्यांनी ते म्हणले आम्ही महाराज आहेत, माझं लग्न झालेलं नाही, मी निष्पुरी आहे, तुमची मुलगी द्या आमच्याकडे देत असल्या तर. मी म्हणलं काय अडचण नाही मॅडम, पण तिला विचारून पहा. तर ती नको अगोदर बोलली, पण नंतर त्या मॅडमनीच तिला असं काय केलं, 2-3 दिवस राहिले आमची तर भजन म्हणायची, आम्हाला हे येतं ते येतं, भजन म्हणायची, हे करायचं ते करायचं. तर आमच्या पोरीला त्यांनी फूस लावली म्हणजे नादी लावलं म्हणायचं. म्हणजे त्या ज्या कोणी ठाकर आहेत संस्थेच्या प्रमुख, त्या अगोदर तुमच्याकडे कीर्तन भजनाला आल्या? हा, कीर्तन भजन 2-3 दिवस केलं. मी साडी घालून तिला वाटायला आलो होते महाराज. हो महाराज. आता मी तुम्हाला तुमच्या समोर महाराज म्हणतो, पण त्या महाराज म्हणण्याच्या सुद्धा लायकीच्या नाहीत. हो, माझ्यावर ते आता मी माझ्या मुलीला भेटायला गेलतो बघा, ते कधी असं जायचो ना संस्थेवर, तर ते आज असं बोलतात की माझी छळ केला. अच्छा. हो, कोणी छेड केला असं म्हणतात? म्हणजे मी छळ केला, कायम संस्थेवर येत होतो म्हणून मी. तुम्ही किती वेळा संस्थेवर गेले? मी असं 10-15 वेळेस. आता माझी मुलगी होती शेवटी, मी तिला 1 वर्षभर माझ्या पदरचं अन्न घातलंय. काय सांगावं तुम्हाला, इतकी माझी बिकट म्हणजे परिस्थिती. तुम्ही त्या संस्थे निवासी संस्था तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांच्याकडेच असेल ना? अहो पूर्ण सोय होती. मी पूर्ण बाहेरचं घालून सुद्धा तिच्याकडून बाथरूम धुवून घेतलं. 10-15 मुली मी स्वतः दिल्या होत्या, तर त्यांच्याकडून खडी उचलून घेतलं. मी 15,000 रुपये घातले होते अवकडे तिला, माझ्या मुलीला वैयक्तिक. अशी प्रत्येकाची मुलगी. आणि जर समजा मी वारकरी शिक्षण संस्थेत मुली टाकल्या होत्या ना, बरोबर का नाही, मग वारकरी शिक्षण संस्थेत मुली टाकल्यानंतर शाळेला जर सुट्टी आली तर इकडं मुली पाठवून द्यायची काही गरज होती का? तर 2-3 दिवसात सुट्टी आली की लगेच डायरेक्ट मुली आमच्या घरी, सगळ्या मुली घरी. जायला 500 रुपये खर्च लागायचा, यायला 500 रुपये खर्च लागायचा. असं 2-3 वेळेस सुट्टी आल्या की चौथ्या वेळेस म्हणायचे पैसे द्या. आता जर समजा आमची गरीब परिस्थिती काय, आता गरीब परिस्थितीतून आम्ही आमच्या मुली थोड्या हव्या असं वाटलं, होईन कीर्तन भजन म्हणून काहीतरी चांगलं नादी लावलं आम्हाला. आणि नंतर मग आमच्या इथे एक अपंग मुलाच्या 2-3 मुली आहेत बघा. आणि आता त्याला म्हणलं टाकले त्यांनी काय. आता त्यांनी माझ्या विश्वासावर टाकल्यानंतर मी असं म्हणजे दुसऱ्या मुली माझ्याकडे यावात, या मंथना मॅडमकडे जावात म्हणून मी म्हणायचं माझी संस्था आहे बाबा, टाका तुम्ही. असं मी विश्वासाने सांगत होता. हो, विश्वासाने मी असं लोकांना सांगितलं. लोकांनी माझ्या विश्वासावर 12-13 मुली दिली. आता त्यांचं खरं पाहिलं ना तर त्यांच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन 2011 सालचं आहे बघा. 2011 सालचं रजिस्टर असून गेल्या वर्षी त्यांनी म्हणजे 12 मुली माझ्याकडूनच नेल्या. त्यांचा इतका छळ केला ना, त्यांना जेलमध्ये वागणूक नाही अशी वागणूक भेटली बघा. मला अक्षरशः पाहिलं ना तर रडू येते बघा, इतकं वाईट केलं त्यांनी. काय करायचं, जेवायला व्यवस्थित द्यायचे नाही काय? तर द्यायच्या. अहो त्या मंथना मॅडम जी एक आई होती, अहो नुसतं त्या आईने जर मुलाकडे पाहिलं ना तर मूल रडल्यासारखं करायचं. काय सांगू तुम्हाला, इतकं वाईट परिस्थिती होती. अहो लय वाईट किती केली, मुली होत्या सगळ्या खूप हाल संस्थेमध्ये? केले होते. आता माझी 12 मुली दिल्या होत्या मला. सगळ्या 12 लोकांनी शिव्या दिल्या बघा. काय सांगावं, इतकं अवघड वाईट परिस्थिती, रडू येते अक्षरशः मला ही. आणि पुन्हा ते मॅडम असे बोलायचे की तुम्हाला काय करायचे ते करा, आमच्या गरीबाच्याने काय होणार आहे सांगा साहेब तुम्ही. हो, आम्ही गरीब माणसं काय करणार. पैसे त्या सोन्याची चांदीची चेन वगैरे पायातून काढून घेतले, हे किती खरं आहे? हे 100% खरं आहे बघा. चेन घेतले आणि तिच्या कानात काहीतरी हुजरं का काहीतरी असं बाळी होती बघा थोडी, ते पण घेतलं काढून. आणि काय फक्त त्यांची शाळेची फी दिली नाही म्हणून काढून घेतले? फीच नव्हती राहिली. फी कशाची, जेवढी मी बोली केली होती ना तेवढे. आता मी सांगितलं होतं त्या मॅडमला अगोदर, मंथना मॅडम, त्यांना अगोदर सांगितलं होतं की मी जेवढे पैसे देईन मॅडम तुम्हाला पहिल्या वर्षी तेवढ्यात ॲडजस्ट करावं लागेल. ते म्हणले हो काय अडचण नाही, पैसे नाही दिले तरी चालतं. इतक्या प्रेमाने बोलल्या आम्हाला.
अहो आम्ही त्या प्रेमात फसलो त्यांच्या. आज म्हणतात, आज त्या पुरुषासारखं बोलतात. ते महाराज असून सुद्धा पुरुषासारखं, तुला काय करायचं आणि काय उपटायची ती उपट, असे डायरेक्ट बोलल्या मला स्वतः बोललेले. माझ्याकडे रेकॉर्डिंग येते. काय मला इतकं नीच बोलल्या ते. मला त्या बाईचा फोन जरी आला ना तरी इतकं वाईट वाटतं साहेब. केलं ॲडमिशन मी सगळ्यात अगोदर गोल्यांचं कॉलेज आंबेडकर शाळा आहे बघा, तिथं टाकल्या होत्या मुली सगळ्या. पण मुली टाकल्यानंतर तर मी आलो गावाकडे. मुली टाकल्या सगळ्या व्यवस्थित, कामाला शाळेत जायला लागले. ते चांगले सर शिकायला लागले, सगळे झालं. आणि जिजामाता शाळा आहे बघा म्हणले कोणाच तरी कुठंतरी, आणि त्यांनी परस्पर सगळ्या मुली उचलले ना हो, जिजामाता शाळेत नेलं. तुमच्या परवानगीशिवाय किंवा तुम्हाला कल्पना दिल्याशिवाय त्यांनी उचलून दुसऱ्या शाळेत. माझी परवानगी नाही, काय नाही. मला शाळा बघितली नाही मी, कुठलं काहीच नाही. पण तिचं कोणाची संस्था आहे ती? ती दत्ता हांडेबागची संस्था होती बघा. अच्छा, मग त्या शाळेमधून काढून तुमच्या त्या जिजामाता शाळेमध्ये टाकल्या? नाही. आंबेडकर शाळा जी आहे ना ही घोले सरांची, आता मला काय माहित नाही नेमकं कोणत्या सरांची. सगळ्याच मुली तिकडे टाकल्या? मग सगळ्याच मुली नेल्या हो. अगोदर सगळ्याच मुली आंबेडकर शाळेमध्ये? हो, 100% मुली मी टाकल्या. चांगले शिकायला लागले, चांगले. पण ते काय झालं, आमच्या मंथना मॅडम जे आहेत ना त्यांना त्या शाळेने नाश्ता तयार केला. म्हणलं नाश्ता देतो आम्ही, आमच्याकडे मुली पाठा. मग त्यांना उद्देशाने मुली सगळे घेऊन गेले नाही. काय आता कुठे ऍडमिशन आहे मुलींचं? जिजामाता शाळेमध्ये आहे की नेमकं दुसरीकडे कुठे आहे? आता ह्या मुलीचं आम्ही ऍडमिशन घ्यायला, आता या मुलीला त्या म्हणताना मॅडमने ते मध्येच हाकलून दिलं. एक 15 दिवस राहिले असेल मुलगी. 10,000 रुपये भरले त्या मुलीचे. 15 दिवस राहिले, 10,000 रुपये भरले. तिचेच पाटी दप्तर अजून संस्थेवरच तिथं. ती म्हणते या कसं न्यायला यायचं ते, मग बघते मी तुमचं काय करायचं ते. बरं, कोण म्हणतात असं म्हणताना मॅडम म्हणतात बघा. म्हणताना ठाकर नाव आहे त्यांचं. आम्हाला खूप शिव्या पण दिल्या, पण आता काय करता. तुम्ही त्यांचे ते दाखले वगैरे काढले का? दुसरीकडे कुठे शाळेत घालणार आहात? नाही, अजून दाखले नाही काढले. दाखले आता शाळा 15 तारखेला सुरू होतील. तर 15 तारखेनंतर आम्ही 100% दाखले काढतील. आणि मनापासून कळकळीची विनंती करून सांगतो त्या महाराष्ट्राला पूर्ण, या संस्थेत कुठल्याच प्रकारे मुलगी पाठवू नका. मुलीला एक वेळ जेलमध्ये पाठवा, पण संस्थेवर पाठवू नका. इतकी वाईट संस्था आहे. राम राम. अक्षरशः माझ्या लक्षात आलं, मला तिथं रडू येते बघा. खोटं बोलणारा माणूस नाही मी कधी बघा. हो, मी माळकरी माणूस आहे. इतका त्रास दिलाय ना या बाईने मला तर दिला. ती म्हणायची तू काय जागीरदार आहे काय, ती माझ्या मुलीचे पैसे. माझ्या मुलीचे पैसे भरले मी, बाहेरून पूर्ण तिला खायचं घातलंय आतापर्यंत. मुलगी सोबत बोलू आपण. इथे तू इथं पुढे ये. काय शाळेमध्ये तिथं शिकवत होते? जेवायची व्यवस्था कशी होती आणि काय द्यायचे तुम्हाला 3 वेळा जेवायला? आम्हाला ना शाळेतर्फे टाइम नाश्ता होता. काय असायचं नाश्त्यामध्ये जेवायला तुम्हाला? नाश्त्यात पोहे असायचे दररोजचे. डेली रोज? हा, आणि दुपारी ना खिचडी द्यायची शाळेतच. आणि फक्त नाश्ता जिजामाता शाळेकडून मिळायचा? नाश्ता आणि खिचडी. दुपारची खिचडी असते ना शाळेत ती, आणि सकाळचा नाश्ता जिजामाता शाळेमार्फत होतं. आणि फक्त संस्थेवर संध्याकाळचं जेवण राहायचं. काय असतं जेवण संध्याकाळी? डेली खिचडी. संध्याकाळी पण खिचडी? हो. म्हणजे शाळेकडून जिजामाता संस्थेकडून तुम्हाला खिचडीच मिळणार? हो. पोहेन खिचडी मिळणार, हा. संध्याकाळी पुन्हा संस्थेकडे खिचडीच मिळणार? हो. म्हणजे नेहमी रोज? हो, नेहमी रोज. फक्त नाही का, पण आम्ही महिनाभर राहिलोत ना पहिले गेल्याच्या नंतर तेवढीच भाजी भाकर काय संध्याकाळी. नंतर त्याच्यानंतर खिचडी चालू झाली ना, डेली खिचडीच राहायची रोज. म्हणजे रोज तुम्हाला काहीच नाही दुसरं? नाही. आणि राहायची व्यवस्था कशी होती तिथं? तुम्हाला झोपायची व्यवस्था, काही सुरक्षितता वगैरे काय होती? राहायची असायची. 2 रूम होत्या. एका रूम मध्ये झोपायच्या आणि एका रूम मध्ये पेटी वगैरे ठेवायच्या मुली. तर झोपायचो ना तिथं. संध्याकाळी काय करायच्या त्या म्हणताना मॅडम होत्या ना, त्या लाईट बिल येऊ नये म्हणून त्या फॅन आणि लाईट सगळं बंद करायच्या रात्री झोपायच्या टायमाला. अभ्यासाला पण वेळ नव्हता. आणि जे आम्हाला ते संस्थेत टाकलं होतं ना, वारकरी शिक्षण देण्याऐवजी ते कोणतंच शिक्षण नव्हतं. वारकरी शिक्षण आम्हाला भेटतच नव्हतं. कोण आहे वारकरी शिक्षणामध्ये? कोण शिक्षक होते तुम्हाला जे शिकवायचे? म्हणताना मॅडमच होत्या एकट्याच. पण त्या पण किती मुली होत्या सगळ्या? 12. हो. तुमच्या सोबत म्हणजे तुमच्याच परिसरातल्या आहेत का त्या? आमच्याच परिसरातल्या होत्या. आता तुम्ही त्यांना कधी विचारलं का की बाबा खिचडीच्या व्यतिरिक्त आम्हाला काही मिळणार आहे का, नाही मिळणार आहे का? कधी तुम्ही घरच्यांना फोन करून तक्रार सांगितलं? आम्ही जर विचारलं ना, त्यांना सांगितलं ना की तुम्ही आम्हाला रोज खिचडी का बनवता, त्या म्हणायच्या मग तुमच्या पालकांना सांगा लवकर पैसे द्या. आणि एकतर फोन पण लावून देत नव्हते 15-15 दिवस. मग पैसे द्यायला उशीर होतो म्हणून तुम्हाला खिचडी दिली? हो.
मग पैसे किती वेळाला द्यायचे तुम्ही? वर्षातून किती वेळा द्यायचे पैसे? वर्षातून असं होतं की म्हणजे जेव्हा येते ना पालकांकडे तेव्हा यायचे. आता शेतकऱ्यांकडे काही लवकर नसते ना, आणि या वर्षी तर पाऊस झाला त्याच्यामुळे पैसे येण्याचं हेच नव्हतं शेतकऱ्यांना. त्याच्यामुळं सगळं वाहून गेलं होतं ना पावसाने. त्याच्यामुळे या वर्षी थोडं पैसे द्यायला लेट व्हायचं, 1-2 महिने काय. तर त्यामुळे ना आम्हाला त्या फोन पण लावून नव्हते देत, पैसे नव्हते देत ना पालक, आणि डेली खिचडी करायच्या. त्या जिजामाता संस्थेमध्ये तुमचं शिक्षणाचं ऍडमिशन होतं तिकडं, ती शाळा आता कोणाची आहे आणि कशी चालवायची ती? ती दत्ता हंडेबागे यांची संस्था होती. त्या शाळेत आम्हाला नेलं. आधी आम्ही आंबेडकरला होतो, तर नाही आम्हाला ना त्या जिजामातांनी त्या मंथन मॅडमला सांगितलं आम्ही सकाळचा नाश्ता आणि दुपारची खिचडी देऊ, तुम्ही admission द्या. हा आम्हाला ऍडमिशन द्या. मग ते आले, संस्थेचं उद्घाटन होतं शाळेचं, त्या उद्घाटनाला गाडी आणली आणि नेलं आम्हाला. नेलं तर मग मुली म्हणल्या, ते सर म्हणल्या तुम्ही इथंच यायचं, मुलींना आम्हाला म्हणले. मग मंथन मॅडमनी त्या नाश्त्यावर आणि खिचडीवर आम्हाला तिथं पाठवलं पालकांच्या विरुद्ध. आता त्या जिजामाता संस्थेमध्ये किती विद्यार्थी आहेत शाळेमध्ये? जिजामाता 100-150 असतील. म्हणजे वेगवेगळे आहेत बाहेरचे. वेगवेगळे बाहेर. तुमच्या संस्थेच्या व्यतिरिक्त दुसरे पण आहेत? हो, दुसरे पण म्हणजे आहेत. तुम्हाला फक्त नाश्त्याची व्यवस्था त्या शाळेने केली म्हणून तुमचं ऍडमिशन तिकडे दिलं? हो, तुमची इच्छा होती का तिकडे जायची वगैरे? नव्हती. तुम्ही अगोदर कुठल्या शाळेमध्ये होतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अच्छा. आणि तिकडं पाठवून 2-4 दिवस झाल्यानंतर आम्हाला फोन केला. तिकडं दुसऱ्या शाळेत पाठवल्यानंतर आम्हाला 4 दिवसांनी फोन केला की आम्हाला इकडे पाठायचं. म्हणलं नाही पाठायचं मॅडम. मग ते म्हणले तुमची मुलगी राहून दे, एकटी मुलगी कशी राहील? 12 मुली सोबत गेल्यावर एकटी मुलगी दुसऱ्या शाळेत राहील का? ही लेकरांची फार मोठी हेळसांड आहे, म्हणून मी इथं फार धक्के खात या ठिकाणी आलो. रस्ता येण्यासारखाच नाही आहे, पायी सुद्धा येऊ शकत नाही माणूस, असा रस्ता इथला आहे. मात्र ही नेमकी परिस्थिती, मी ह्या व्यक्तीनं मला अनेक वेळा फोन करून सांगितलं होतं आणि त्यांची व्यथा मांडली होती की बाबा सर तुम्ही या आणि आमची परिस्थिती ऐकून घ्या. म्हणजे आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे, कुठल्या वारकरी शिक्षण संस्थेची बदनामी करायची नाही आहे. मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, आमच्या मुलींचं नुकसान होत आहे. आमची इच्छा आहे वारकरी क्षेत्रामध्ये त्यांनी गेलं पाहिजे. जो काही वारकरी संतांचं जे काही वारसा आहे तो पुढे गेला पाहिजे. गोरगरीब लेकरं शिकले पाहिजेत आणि पुढे सुद्धा गेले पाहिजेत, अशी त्यांची मनोमनी इच्छा होती. मात्र त्या इच्छेचा पूर्णपणे हिरमोड झालेला आहे. आणि ज्या कोणी ठाकर आहेत मंथना, त्यांच्या वागणुकीवरून ह्या लोकांनी फार संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी अनेक वेळा फोन केला, ते पैसे काढले. आता यांनी बोलल्या, या मुलीच्या आई आहेत की आमचे चैन का काढून घेतले, तर त्यांना शिवगाळ केली, अशी सगळं सध्या परिस्थिती आहे. आणि ह्यांनी सांगितलं की माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. मी त्यांना बोललो, ती ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. ती ऑडिओ क्लिप मी घेईल, ऐकेल नेमकं त्याच्यामध्ये काय संवाद झालेला आहे. आणि शिक्षण विभागाला माझं आव्हान आहे, जिल्हा परिषदेच्या, की या संस्था कशा पद्धतीने चालतात यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध शाळेमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजे एक वेळेचा त्यांना नाश्ता त्या ठिकाणी मिळायला लागला आहे. संस्थेची म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेची बचत व्हायला लागली थोडीशी, म्हणून त्यांनी तिकडे त्या विद्यार्थिनीचा आकडा वाढवण्यासाठी पाठवलं. खरं तर वारकरी शिक्षण संस्था ह्या मंथना आणि तिकडं वारकरी शिक्षण संस्था ती काही हंडीबाग आहे, यांची काहीतरी साठलोट असणार आहे. आणि यांनी मुली पुरवायच्या तिकडे ॲडमिशनसाठी विद्यार्थी पुरवायचे आणि त्यांनी तिकडून संस्थेचा निधी लाटायचा, हा सगळा एकंदरीत प्रकार असा दिसतोय, असं वाटतंय. मराठी महाराष्ट्र या प्रकरणामध्ये खोलावर जाईल, नेमकं काय चाललेलं आहे, कशा प्रकारचे लेकरांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आहे, वारकरी शिक्षण कसं दिलं जातं आहे. खरं तर वास्तवामध्ये त्या संस्थेमध्ये जाईल मी आणि नेमकी काय परिस्थिती आहे हे सुद्धा पाहिल. आणि त्या संस्थेमध्ये जी जिजामाता संस्था आहे तिथेही विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं ॲडमिशन दिलं जातं, काय खायला दिलं जातं, निवासी संस्थेमध्ये कशी सुविधा आहे, ही मराठी महाराष्ट्रावर जाऊन मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल. कॅमेरा पर्सन मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र.